वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. आणि त्या चॅप्टरमध्ये आपण 5 किंगडम सिस्टीम बाय R.H. व्हिटकर यांनी मांडलेली पाहिली होती. त्यापैकी 5 किंगडम्सपैकी जे सुरुवातीचे 3 किंगडम होते, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंगा, हे इन डिटेल आपण पाहिले होते. आणि किंगडम प्लांटी हा आपण शॉर्टमध्ये पाहिला होता. तर आज आपल्याला किंगडम प्लांटी हा आपल्या सिलेबसचा नवीन चॅप्टर चालू करायचा आहे. वेलकम. तर बघूया किंगडम प्लांट. प्लांट किंगडम. आता बिफोर धिस इंट्रोडक्शन, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन मेथड्स पाहिल्या होत्या. कॅटेगरीज ॲनिमल किंवा प्लांट यांना सेपरेट करणाऱ्या. तर त्या कॅटेगरीज पाहत असताना सरळ प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम अशा पद्धतीने, किंवा ॲनिमल्स असतील तर रेड ब्लड असणाऱ्या आणि कलरलेस ब्लड असणाऱ्या अशा व्हरायटी, या पद्धतीचे क्लासिफिकेशन पाहिले होते. किंवा 2 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशनची पाहिली होती. परंतु R.H. व्हिटकर यांनी एक क्लिअर कट 5 किंगडम सिस्टीम डिस्क्राईब केली आणि त्याद्वारे सेल वॉल असणाऱ्या, युकॅरिओटिक असणाऱ्या, प्रोकॅरिओटिक असणाऱ्या अशा वेगवेगळ्या ज्या सेल्स आहेत त्या इझिली आपल्याला क्लासिफाय करता आले. तर अशीच एक मेथड आहे, दॅट इज नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ नॅचरल अफिनिटीज अमॉंग द ऑर्गॅनिझम्स अँड इट कन्सिडर external features as well as internal features like ultrastructure of the cell, their anatomy, embryology, etc. आता ही जी नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, इट इज बेस्ड ऑन नॅचरल ॲफिनिटीज. जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कोणत्या नॅचरल थिंग्सला आकर्षित होतात, किंवा त्याच्यामध्ये असणारे एक्सटर्नल कॅरेक्टर कोणते, इंटरनल कॅरेक्टर कोणते, या संदर्भात डिस्क्रिप्शन आहे. And this type of classification was given by George Bentham and Joseph Dalton Hooker या 2 सायंटिस्टनी नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम ही पहिल्यांदा मांडली. अगेन देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम्स. आउट ऑफ देम फर्स्ट इज phylogenetic classification system. According to the name phylogenetic, that means it is based on इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. आता इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स म्हणजे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकमेकांना त्यांच्या उत्क्रांतीच्या बाबत कशा पद्धतीने रिलेटेड आहेत. म्हणजे अगोदर कोण तयार झाला असेल, मग काय असतील. जसं किंगडम मोनेरा हा प्रिमिटिव्ह ग्रुप, प्रोकॅरिओटिक सेल, मग फर्दर डेव्हलपमेंट, मग युकॅरिओटिक सेल, परंतु युनिसेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे किंगडम प्रोटिस्टा, मग युकॅरिओटिक सेल परंतु मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर्स बट दे आर हेट्रोट्रॉफिक म्हणजे किंगडम फंगाय. आणि अशा पद्धतीने ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स होत गेले आणि कसे एकमेकांपासून किंवा कसे हे वेगवेगळे ॲनिमल्स एकमेकांच्या इव्होल्युशनरी रिलेट आहेत हे या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये मांडण्यात येते. ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू द सेम टॅक्सा दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. आता व्हॉट इज टॅक्सा? इट इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर कॅटेगरी. एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये येणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे ॲन्सेस्टर हे सारखे असतात. ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज हे सारखे आहेत. आता टॅक्सा आपण पाहिलं होतं, टॅक्सॉनॉमिक हिरार्कीमध्ये 7 कॅटेगरीज पाहिल्या होत्या. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे ॲन्सेस्टर हे सारखे पाहायला मिळतात. देन सेकंड मेथड इज न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी. Numerical, it is easily carried out by using computers and it is based on observable characteristics. आता न्यूमरिकल म्हणजे क्लिअर कट जेवढे ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत त्यांचं नंबरिंग दिलं जातं आणि हा डाटा कम्प्युटरमध्ये फीड करून त्या नंबर वाईज इन्फॉर्मेशन ही सेव्ह केली जाते. थर्ड वन सायटो टॅक्सॉनॉमी. सायटो इज द सेल. मग यामध्ये काय स्टडी करतात? इट इज बेस्ड ऑन सायटॉलॉजिकल इन्फॉर्मेशन. सेलची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते, लाईक क्रोमोझोमल नंबर, स्ट्रक्चर ऑफ अ सेल, देन सेल बिहेवियर, या संदर्भात जिथे इन्फॉर्मेशन आहे दॅट इज
cytological taxonomy. And last one is the chemotaxonomy. Chemo is the chemicals and it is based on chemical constituents of a plant. एखाद्या प्लांटमध्ये काय काय केमिकल घटक आहेत यांचं कलेक्शन जिथं पाहायला मिळते दॅट इज chemotaxonomy. मग अशा पद्धतीने these are 4 further methods or the classification systems. आता आपण बघू ॲक्च्युली किंगडम प्लांटमध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम्स येतात. इट इज ऑल मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर ज्यांच्यामध्ये सेल्सचा नंबर ऑफ आहे. यूकॅरियोटिक म्हणजे द सेल्स हॅविंग परफेक्ट न्यूक्लियस and that is with photosynthetic mode of nutrition. They are included under plant kingdom. सगळ्यात महत्त्वाचं याचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे दे आर ऑटोट्रॉप्स आणि स्वतःचं फूड बनवण्याकरता ते सनलाईटचा वापर करतात म्हणून दे आर ऑटोट्रॉप्स. किंगडम प्लांटीमध्ये आपण पाहिले की मेजॉरिटी ऑफ प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, परंतु काही आपण टस्कुटासारखे पॅरासायटिक प्लांट बघितले किंवा ब्लॅडरवर्डसारखे इन्सेक्टिव्होरस प्लांटसुद्धा कमी आहेत, परंतु मेजॉरिटी इज फोटोसिंथेटिक. किंगडम प्लांटी इज डिस्क्राइब्ड अंडर. आता किंगडम प्लांटीमध्ये येणारे जे सब टाईप्स आहेत, जे क्लास आहेत ते अल्गी, ज्याला थॅलोफायटा असेही म्हणतात, देन ब्रायोफायट्स, टेरिडोफायट्स, जिम्नोस्पर्म्स अँड एन्जिओस्पर्म्स. आता हे आपल्याला सिरियली घ्यायचं आहे. Kingdom Plantae is broadly classified into sub-kingdoms. 2 sub-kingdoms are there and they are named as Cryptogamy and Phanerogamy. तर बघू क्रिप्टोगॅमी म्हणजे काय आहे. क्रिप्टोगॅम्स आर स्पोर्स प्रोड्युसिंग प्लांट्स. असे प्लांट आहेत जे स्पोर्स तयार करतात. दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर्स अँड सीड्स. त्यांच्यामध्ये फ्लावर्स हे ॲब्सेंट असतात, ज्याला अपुष्प वनस्पती असं म्हणतात, ते म्हणजे क्रिप्टोगॅम्स. आणि फ्लावरही नसते आणि त्यांच्यामध्ये सीडही ॲब्सेंट असते. दे रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय गॅमेट्स बट देअर सेक्स ऑर्गन्स आर कन्सील्ड ऑर सिक्रेट. आता ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनचा प्रकार हा सेक्शुअल मेथडनी सुद्धा रिप्रोडक्शन पाहायला मिळतं आहे. ते सुद्धा गॅमेट्स तयार करतात, बट देअर सेक्स ऑर्गन्स, ज्या ठिकाणी गॅमेट तयार केले जातात, दे आर सिक्रेट्स, जे पाहायला मिळत नाही. देन फॅनरोगॅम्स, दीज आर सीड प्रोड्युसिंग प्लांट. जसं क्रिप्टोगॅम्स म्हणजे त्यांच्यामध्ये प्रपोगेशनसाठी स्पोर्स तयार केले जातात, तसं फॅनरोगॅम्समध्ये प्रपोगेशनसाठी सीड्स या तयार केल्या जातात. दे प्रोड्युसेस स्पेशल सेक्स ऑर्गन्स दॅट इज फ्लावर. क्रिप्टोगॅमीमध्ये फ्लावर नसतो, तर फॅनोरोगॅमीमध्ये फ्लावर इज अ सेक्स ऑर्गन. अँड दे प्रोड्युसेस ऑर रिप्रोड्युसेस सेक्शुअली बाय गॅमेट्स अँड देअर सेक्स ऑर्गन्स आर विजिबल. हे सुद्धा सेक्शुअल मेथडने रिप्रोड्यूस करतात, गॅमेट्स तयार करून रिप्रोडक्शन करतात, परंतु त्यांचे सेक्स ऑर्गन्स हे क्लिअर कट विजिबल आहेत, कारण फ्लावर हे स्ट्रक्चर विजिबल आहेत, त्यात तयार होणारे अँड्रोशियन, गायनोशियन हे स्ट्रक्चर विजिबल आहेत, परंतु क्रिप्टोगॅमीमध्ये सेक्स ऑर्गन्स हे विजिबल नसतात. अशा पद्धतीने 2 सब किंगडम्स, क्रिप्टोगॅमी आणि फॅनरोगॅमी. तर आता आपल्याला पहिला क्लास बघायचा आहे, दॅट इज अल्गी, विच इज ऑल्सो नोन ॲज थॅलोफायटा. अल्गी आर क्लोरोफिल कंटेनिंग simple, thalloid, autotrophic and largely aquatic organisms. अल्गी जे आहेत ते क्लोरोफिल कंटेनिंग आहेत. आता किंगडम प्लांटीचे मेंबर आहेत म्हणजे ग्रीन कलरचे आहेत आणि हा ग्रीन कलर त्यांना क्लोरोफिल पिगमेंटमुळे येत असतो. आणि क्लोरोफिल पिगमेंट हे अतिशय महत्त्वाचं रेस्पिरेटरी पिगमेंट आहे का, फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे, कारण दिस क्लोरोफिल पिगमेंट हॅव ॲबिलिटी टू कॅप्चर द सनलाईट and that sunlight is used for production of glucose and food during the process of photosynthesis. त्यामुळे क्लोरोफिल पिगमेंट जर नसेल तर फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही.
Important pigment, that is chlorophyll, is present in algae. Structure is simple. थॅलॉइड आहे. थॅलॉइड म्हणजे थॅलस लाईक, धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे. दे आर ऑटोट्रॉफिक. इंट्रोडक्शनमध्येच आपण पाहिलं की किंगडम प्लांटीचे जे मेंबर्स आहेत ते ऑटोट्रॉफिक आहेत, पर्टिक्युलरली फोटो ऑटोट्रॉफ्स आहेत. अँड दे आर लार्जली ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जवळपास मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स हे कसे आहेत, दे आर ॲक्वॅटिक, पाण्यात राहणार. सम ऑफ देम ऑकर इन असोसिएशन. काही जे अलगी आहेत हे असोसिएशनमध्ये राहतात, दुसऱ्यांच्या संपर्कात राहतात. तर नंबर 1, विथ फंगाय दे आर कॉल्ड ॲज लायकेन्स. आपण पाहिलं होतं किंगडम फंगायमध्ये की फंगाय जे आहेत ते सिम्बायोटिक असोसिएशनने राहतात, अलगीसोबत जेव्हा राहतात तेव्हा त्यांना लायकेन्स असं म्हणतात. मग या लायकेन्समध्ये 2 पार्ट. जो अल्गल पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज फायकोबियॉन्ट, आणि जो फंगल पार्ट आहे दॅट इज नोन ॲज मायकोबियॉन्ट. अँड दे आर हेल्पिंग ईच अदर. ते एकमेकांना मदत करतात. फंगाय अलगीपासून फूड डिराईव्ह करतात, तर अलगी फंगायपासून न्यूट्रियंट्स डिराईव्ह करून स्वतःचं फूड बनवण्यात मदत करतात. सेकंड, वेन अलगी आर प्रेझेंट विथ ॲनिमल्स इट इज कॉल्ड ॲज स्लॉथ बियर, अँड दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज इपिझोइक. द इनर मेम्ब्रेन ऑफ द सेल वॉल, सेल वॉलची जी इनर वॉल आहे दॅट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, अँड द आउटर लेयर इज मेड अप ऑफ पेक्टिन. डबल लेयर्ड आहे सेल वॉल. आउटर इज पेक्टिन आणि इनर इज सेल्युलोज. एक्झाम्पल पाहू. युनिसेल्युलार अलगी. युनिसेल्युलार त्यांची एकच सेल आहे. यातही पुन्हा 2 प्रकार पाहायला मिळतात. जर मोटाईल अलगी आहे तर एक्झाम्पल आहे क्लॅमॅडोमोनास. आता मोटाईल आहे म्हणजे त्याच्यामध्ये मुवमेंट पॉसिबल आहे, आणि या मुवमेंटसाठी त्यांच्यामध्ये फ्लॅजेला अवेलेबल आहेत. बघा फिगरमध्ये 2 फ्लॅजेला जे आहेत त्या पाहायला मिळतात. दॅट फ्लॅजेला गिव्स मोटिलिटी टू द क्लॅमॅडोमोनास. देन नॉन मोटाईल युनिसेल्युलार अलगी इज क्लोरेला. क्लोरेला जो आहे हा युनिसेल्युलार आहे परंतु नॉन मोटाईल आहे. यामध्ये फ्लॅजेला किंवा सिलिया हे स्ट्रक्चर पाहायला मिळत नाही. देन कोलोनियल अलगी. काही अलगी जे आहेत ते ग्रुप करून राहतात, कॉलोनीज करून राहतात. एक्झाम्पल इज वॉलवॉक्स. देन फिलामेंटस अलगी. काही जे अलगी आहेत त्यांचे जर स्ट्रक्चर पाहिले तर दे आर फिलामेंट लाईक, धाग्यासारखे स्ट्रक्चर आहे, त्यांना फिलामेंटस अलगी असे म्हणतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ब्रांचिंग जर असेल तर ते अलगी म्हणजे युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. नेक्स्ट इज द मराईन अलगी. आतापर्यंतचे जे अलगी पाहिलेत ते फ्रेश वॉटर अलगी होते, तर काही आहेत ते मराईन अलगी पाहायला मिळतात, अँड दे आर केल्प्स. बघा इथं क्लॅडोफोरा एक दाखवलेला आहे, अँड दॅट क्लॅडोफोरा इज अनब्रांच्ड फिलामेंटस अलगी. फिगरमध्ये बघा वॉलवॉक्स आहे ग्रुपिंगनं राहिलेला, कॉलोनीनं राहिलेला, मग युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, क्लॅडोफोरा आणि केल्प्स. आता अलगीमध्ये होणारं रिप्रोडक्शन पाहू. रिप्रोडक्शन ऑकर्स बाय 3 मेथड्स, अँड दॅट आर व्हेजिटेटिव्ह मेथड, असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. तर पहिला प्रकार पाहू व्हेजिटेटिव्ह मेथड. आता आपल्याला माहिती आहे व्हेजिटेटिव्ह मेथड दॅट मीन्स द रिप्रोडक्शन इज ऑकरिंग बाय व्हेजिटेटिव्ह पार्ट, दॅट मीन्स थॅलस जो आहे त्या थॅलसचा ग्रोथमध्ये भाग घेणारा जो थॅलसचा भाग आहे तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट. आणि जेव्हा या व्हेजिटेटिव्ह पार्टद्वारे रिप्रोडक्शन होते दॅट मेथड इज व्हेजिटेटिव्ह मेथड. दॅट ऑकर्स बाय सिम्पल फ्रॅगमेंटेशन. मोस्टली आपण पाहतो जे फिलामेंटस अलगी आहेत त्यांचे जे धागे आहेत ते ॲक्सिडेंटली ब्रेक होतात आणि त्यांचे फ्रॅगमेंट तयार होतात, फिलामेंटस अलगीचे तुकडे तयार होतात, and that each fragment will develop into a new Spirogyra individual. That means by fragmentation number of Spirogyras are produced, and this method is vegetative method. Next is asexual method.
that means uniparental. It occur by spore formation. For asexual method, spores are produced and they produce as motile spores which are called as zoospores, because flagella are present for the movement or motility. These are also called as flagellated spores. किंगडम फंगाईचे जर आपण मेंबर्स पाहिले तर दे प्रोड्युसेस कोनिडिया, दॅट मीन्स दे आर नॉन मोटाईल स्पोर्स अँड झू स्पोर्स आर मोटाईल स्पोर्स. फ्लॅजेला आर प्रेझेंट, सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लॅजेलेटेड स्पोर्स. अँड इन कोनिडिया फ्लॅजेला आर ॲबसेंट, so they are non-flagellated, that means they are non-motile. Third method is sexual method, and for sexual method of reproduction gamete formation occur and the gametes are. आता तयार होणारे गॅमेट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. तर फर्स्ट टाइप इज आयसोगॅमस. आयसो इज द सिमिलर साइज्ड गॅमेट्स, कंडिशन इज कॉल्ड ॲज आयसोगॅमेट्स. जेव्हा तयार होणारे गॅमेट्स हे आकाराने किंवा स्ट्रक्चरने सारखे आहेत, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज आयसो, म्हणजे सेम गॅमस इज द गॅमेट्स. मग काही गॅमेट्स हे जे आहेत हे मोटाईल आहेत, फ्लॅजेलेटेड गॅमेट्स आर प्रेझेंट अँड एक्झाम्पल इज क्लॅमेडोमोनास. अँड नॉन फ्लॅजेलेटेड गॅमेट्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड बाय सम अल्गी, दॅट इज कॉल्ड ॲज स्पायरोगायरा. इन स्पायरोगायरा गॅमेट्स आर ऑफ सेम साइज but flagella are absent, they are non-motile. Then unisogamous. Uniso, that means the size is not similar, they are dissimilar gametes. And example is some species of Chlamydomonas. In Chlamydomonas some species produces flagellated motile gametes, but in some they produces dissimilar type of gametes. Third condition is oogamous. In oogamous, it is similar to unisogamous. Why? Because it is fusion of one large non-motile female gamete and other male gamete. These two different types of gametes are there. This condition is called as oogamous. Example is volvox and fucus. In this way, in algae, there are three methods of reproduction: vegetative, asexual, and sexual method of reproduction. Okay, then there are some questions, so write down the notes and solve these questions. Write down the questions and their answers, and if any doubt, then ask. Okay.